तर गाईज आजचा ब्लॉग असणार आहे मराठी लँग्वेजमध्ये, कारण मला खूप माझे फ्रेंड्स वगैरे लोकांनी बोललं की ताई वहिनी तुम्ही मराठीमध्ये का नाही सांगत आहे. तर मी बोलली चला आजचा व्हिडिओ आपण मराठी लँग्वेजमध्ये करूया. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे, हा आमचा मित्र आहे आकाश सोनार. तर ह्यांनी इथे आमच्या एरियामध्ये मराठा कॉलनीमध्ये ह्यांनी एक छोटंसं शॉप ओपन केलं आहे गणपतीचा. तर ज्या कोणाला म्हणजे गणपती वगैरे म्हणजे बुकिंग करायची असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि एकदा व्हिजिट करा, कारण इकडची मूर्ती एवढी सुंदर आहे ना की एकदा तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्ही नक्की एक तर बुक करून बाहेरच निघणार आहे. तर हा माझा मित्र आहे. तर त्यांनी म्हणजे 2-3 वर्ष झाली ह्यांनी आता इथे नवीन असं ओपन केला होता, 2-3 वर्ष झाले. तर मी बोलली चला मग आपला मित्राला आपण थोडाफार सपोर्ट करूया. तर हा बघा मी इथे तुम्हाला सर्व मूर्ती दाखवते की ही मूर्ती तुम्ही नक्की मी तर बोलते खरंच तुम्ही या आणि एकदा बघा, कारण एवढी सुंदर मूर्ती होती ना की मला असं वाटत होतं की मी एक घेऊ आणि माझ्या घरात घेऊन जाऊ. माझी पोरं पण मला अशी बोलत होती की मम्मी एक घ्या ना, मम्मी प्लीज घ्या ना, एवढी ते लोकांना आवडली होती. तर मी बोलली हो आपण घेऊया करू. तर बघा हा आकाश आहे, हा आमचा मित्र. तर तुम्ही नक्की इकडे या. आणि हे जे हातामध्ये त्यांनी मूर्ती घेतली आहे गोल्डन कलरची, ह्याचे डोळे बघून तर मला असं वाटत होतं की रिअलमध्ये त्यांचे डोळे आहे करून. बघा तुम्ही पण बघू शकतात, एवढे सुंदर डोळे होते ना. बघा बापरे लय भारी. म्हणजे मी तर ह्याची फॅनच झाली आहे, कारण ह्याचे वेगळे रूपाची मूर्ती आणि त्याच्यामध्ये त्याचे डोळे बघितलं, म्हणजे डोळे त्याचं म्हणजे डेकोरेशन त्याची म्हणजे बोलतात ना त्यांचं ते जे मुकुट असतात, म्हणजे पूर्ण मी काही असं बोलू शकत नाही की ह्याच्यामध्ये काय कमी वगैरे असेल. हा पूर्ण कम्प्लिटली अशी मूर्ती ठेवतो ना की आपण जाणार आणि पटकन म्हणजे बुक करून तुम्ही घेऊनच जाऊ शकतात. अशी मूर्ती म्हणजे एक पण त्याच्यामध्ये काय फॉल्ट वगैरे नसतात. तुम्ही बघू शकता. तर ह्याची पण आता त्याची फिनिशिंग चालू आहे. एवढी मस्त वाटली ना मला ह्याचे डोळे. तर मी तर एकदम फॅन झाली याची डोळे. बघा गणपती बाप्पाची एवढे सुंदर आणि गार होते ना, मला तर खूप आवडले. आणि हे बघा आमचे मंडलचा गेल्या वर्षी आमचं मोठं मंडल आहे, त्याच्यामध्ये हे परशुराम आमची मूर्ती होती मोठी साईजमध्ये, ह्यांनी छोटी आणली. हा बघा हे पण आहे. अरे बापरे, मी तर बाबा फॅनच झाली. आता तुम्ही पण मूर्ती आहे बघा, बघून घ्या ही मूर्ती. ह्याच्याकडे किती म्हणजे किती रुपयाची मूर्ती आहे, तुम्ही पण एकदा बघून घ्या. हे पण आहे बघा, हे मोठे असतात थोडे मीडियम साईजमध्ये आणि थोडेफार छोटे पण असतात. हा बघा हे पण छोटा आहे, हे पण एकदम मस्त आहे. हे बघा हे पण मूर्ती म्हणजे खूप मला आवडली मूर्ती ह्याची. त्याच्यामध्ये एक पण मला म्हणजे असं हे नाही झालं की म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल. बघा त्याच्यामध्ये काहीच फॉल्ट नव्हता आणि एकदम फिनिशिंगमध्ये जशी आपल्याला पाहिजे एकदम फिनिशिंगमध्ये होती. डोळे पण असे वाटत होते की खरे डोळे आहेत करून. तर एंडपर्यंत व्हिडिओ बघत राहावा. बघा किती मस्त मूर्ती आहे. शॉपचं नाव आणि हे पूर्ण तुम्ही प्रॉपर ऐकून घ्या की हे परफेक्ट एक्झॅक्टली आहे कुठे. मी तुम्हाला मूर्ती तर सर्व दाखवलीच आहे. तर चला आपण इथे ब्लॉग एंड करूया. तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब माय चॅनल. तर अजून व्हिडिओ बघायलासाठी तुम्ही फॉलो करा आणि लाईक करा. बाय.